नमस्कार मित्रांनो, आज कांदे भरायचं काम चालू केलंय. म्हणजे कांदे तिसरी घेबे भरायची. आजच नाही चालू केलेलं, पण आज आहे ना पाऊस चालू आहे बाहेर. म्हणजे आज कालच्या धरून आहे ना पाऊस लागून आहे आणि शेतात काही काम नव्हतं, म्हणून म्हणलं चला आज आहे ना कांदे भरू. आणि कांदे ठेवल्यासारखीच आहे ना, कांद्याला बाजार पण आला. आणि त्याच वेळेस आहे ना मला एक कांदे आहेत ना 7-8 रुपयांनी जागेवरच देऊ राहिलो होतो आणि मंडळीने देऊन नाही दिले. मी अरे बाजार पुढं काय बाजारात अवघड आहे, टाकू देऊन आता खर्च जरी उचलून जेवढा खर्च केलेला आहे आपला तेवढा जरी आपला उचल होईल. तर ते म्हणते नाही थांबा, बाजार होते ना आपण काय होईन ती होईन पाहू. असं लॉसमध्ये तसं लॉसमध्ये येतं. ठेवू कांदे ठेवल्याच्या नंतर एक ते दीड महिन्याने ना कांद्याला बाजार वाढले. बघा आज तिचं मी ऐकलं तर आज माझा एवढा फायदा झाला कांद्याचा. भांडू ऐकलं सांगायचं ना. आणि आमच्या याच्यावरून वाद पण झाले बरं मित्रांनो. म्हणजे ती म्हणत होती नाही इकायची विंत नाही, इकून टाकू पुढं काय खरं नाही. त्याच्यावरून आमचं थोडंसं आहे ना वाद पण झाले. आणि आज तिचं ऐकल्यामुळे ना आज माझा एवढा फायदा झाला. जिथं मी 40,000चा माल देणार होतो तिथं आज माझे 1,00,000-1,15,00,000 रुपये होऊन जाते. म्हणजे हे ना मला त्याच्यातून एकच आज सांगायचं का हा परपंच दोघाचा पण आहे. आणि दोघांनी सुद्धा ना जर असं विचाराने जर काम केलं, विचाराने कोणाला सल्ला जर ऐकलं तर निश्चित फायदा आहे दोघांचा पण, आहे ना. नाही लय भांडलो म्हणायचं ना, तिचं नुकसान झालं असं अरे सांगायचं ना. माझी चुकी मी मान्य केली ना. तू सांगितलं ठेवायचे, मी ठेवीत नव्हतो, ऐकलं तुझं, शेवटी झाला फायदा. खूप तोटा झालाय. मी माझी चुकी मान्य केली ना. मित्रांनो कधी पण आहे ना कोणाला आणखीन याच्यात तोटा झाला असता तर मग मी म्हणलं असतं तुझ्यामुळे झाला तोटा. म्हणजे देशाचं नुकसान झालं का मोदींनी केलं, घरात नुकसान झालं का तो केलं. तसंच नाही तर काय बघा आता कसं होतं तो परपंच या दोघाचा पण असतं. दोघांनी पण आहे ना समजून घेऊन जर चाललं तर व्यवस्थितच चालतं. कधी लॉस म्हणजे नुकसान होत नाही परपंचात. पण कधी बी मला लय भांडू वाटत तुमच्या संग, पण आता काय चलत नाही. आज भांडायचं ना मग. आज कसं होतं मित्रांनो बघा, आज तिथं मी ऐकलं, माझा फायदा झाला. आणि फायदा झाल्यास भाव पण भेटला कांद्याला आणि सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित कांदा पण खराब नाही झाला, कांदा पण क्लिअर राहिला आत्तापर्यंत. म्हणजे सगळ्यात मोठा हे फायदा झाला. आणि तुम्ही पण ऐकत जात जा बायकोचं. म्हणजे ऐकत जात जा म्हणजे परपंचिक ऐकत जात जा परपंचाचं. हो, कारण आता तुम्हाला ना गाडी आली ना, गाडी आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं दाखवतो किती गोण्या भरल्या, कशी गाडी भरली, कशी पावसात काय हाल चालू होतं. आणि आमच्याकडे लेबर नाही, आम्ही दोघंच जण भरतो. हे जे कांदे भरायचं काम चाललंय ना दोघातच चाललंय आमचं. जास्त गोण्या नाही भरणार आम्ही, 25-30 गोण्याच्या पुढं नाही भरणार. दोघं जण तेवढं भरा, मग तेवढेच पाठवणार आज. चला भाऊ पाऊस चालू आहे, काही काम नाही, चाललंय आपलं भरायचं काम. देऊ म्हणलं पाठवून. टाटा उठता येत नाही. कट कर ना.